नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 23 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आजचा राज्यातील तूर बाजारभाव बघता बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावात दमदार आणि मजबूत सुरुवात बघायला मिळाली असून तूर बाजारभाव सरासरी हे 7,500 ते 7,800 तर उच्चांकी बाजारभाव हे 8,000 ते 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत राज्यात आज बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये निघालेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात अन्य बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो हिंगोली, या ठिकाणी दुपारपर्यंत तुरीची आवक आलेली होती 850 क्विंटलची। कमीत कमी दर निघालेले आहे 7,500 रुपये। सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव या ठिकाणी होते 8,200 तर जास्तीत जास्त दर 8,375। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देवणी, आवक 100 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,130 तर जास्तीत जास्त दर 8,252 रुपये। त्यानंतर बाजार समिती कारंजा, आवक दुपारपर्यंत होती या ठिकाणी 1,630 क्विंटलची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 8,205 तर जास्तीत जास्त दर 8,310। त्यानंतर अहिल्यानगर 140 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर होते 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव गेलेले आहे जवळपास 7,300 रुपयापर्यंत तर जास्तीत जास्त उच्चांकी बाजारभाव या ठिकाणी 7,600 रुपये। तूर बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरताच बघायला मिळाली असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर, आवक आलेली होती 200 क्विंटल लाल तुरीची आणि या ठिकाणी देखील तूर बाजारभावामध्ये हलकीशी वाढ बघायला मिळाली असून जवळपास 100 ते 130 रुपये प्रति क्विंटल मागे दरवाढ झालेली असून उच्चांकी बाजारभाव 7,880चा, कमीत कमी दर होते 7,500 रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,800 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो सोलापूर, तूर लाल, आवक या ठिकाणी 20 क्विंटलची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,700। त्यानंतर जालना, तूर लाल, जबरदस्त 700 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर होते 7,300 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव गेलेले आहे जवळपास 8,000पर्यंत तर जास्तीत जास्त तूर बाजारभाव 8,400 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो उत्तर महाराष्ट्रामधून धुळे, आवक लाल तुरीची 100 क्विंटलची आलेली होती, कमीत कमी दर 6,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,000 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,500 रुपये। त्यानंतर नागपूर, तूर लाल, जबरदस्त मित्रांनो 5,000 क्विंटल लाल तुरीची आवक या ठिकाणी आलेली असताना कमीत कमी दर होते दुपारपर्यंत 7,200 रुपये, सर्वसाधारण दर 7,800 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर या ठिकाणी 8,000 रुपयांचा आकडा गाठलेला आहे। त्यानंतर बाजार समिती आहे बाभुळगाव, तूर लाल, आवक 540 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 7,301, सर्वसाधारण दर गेले आहे 7,651 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव, जिल्हा वर्धा, 130 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 7,800 रुपये तर जास्तीत जास्त दर 7,950 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर, तूर पांढरी, 100 क्विंटलची आवक, कमीत कमी दर 4,600 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये तर जास्तीत जास्त दर 8,230 रुपये। त्यानंतर माजलगाव, तूर पांढरी, आवक या ठिकाणी 152 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,010 तर जास्तीत जास्त दर 8,100। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकरदन, तूर पांढरी, 23 क्विंटलची आवक या ठिकाणी होती मित्रांनो आणि बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळाला असून या ठिकाणी कमीत कमी दर होते 7,100 रुपयापर्यंत, सर्वसाधारण दर गेलेले आहे 7,200 तर जास्तीत जास्त दर 7,345। त्यानंतर बाजार समिती आहे मेकर, जिल्हा बुलढाणा, तूर लाल, आवक 200 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 7,575 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,995 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट, जिल्हा वर्धा, आवक या ठिकाणी आलेली होती जवळपास 3,800 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर होते 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,730 तर जास्तीत जास्त दर 7,845। त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती, जबरदस्त 9,348 क्विंटलची आवक या ठिकाणी होती, कमीत कमी दर निघाले आहे 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 8,000 रुपये प्रति क्विंटल तर उच्चांकी बाजारभाव जवळपास 8,400 रुपयापर्यंत सध्या अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला बाजारभाव निघालेला असून तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट
झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट. राज्यातील तूर बाजारभाव बघता हळूहळू तूर बाजारभावामध्ये कुठेतरी मजबूती येताना मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये बघायला मिळालं असून आगामी काळामध्ये आणखी तुरीचे बाजारभाव हळूहळू वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.